तुमच्या मुलाची चूक झाली की काय होतं? पालक सांगतात हे चुकीचं आहे, शिक्षक सांगतात इथे तुझी चूक झाली, मूल चूक सुधारतं, पण पुढच्या वेळी पुन्हा तीच चूक. मग प्रश्न असा आहे, मुलाला चूक समजली होती का, की फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून त्याने ती दुरुस्त केली? आज आपण जाणून घेणार आहोत मुलामध्ये स्वतःची चूक ओळखण्याची आणि सुधारण्याची सवय कशी निर्माण करायची, त्याच्या 5 महत्वाच्या पद्धती. नंबर 1, चूक झाली की लगेच उत्तर सांगू नका. मुलाने गणितात उदाहरण चुकवलं, पालक लगेच म्हणतात अरे इथे ही पद्धत वापरायची होती. मुलाला उत्तर मिळालं पण विचार करण्याची संधी गेली. उपाय, उत्तर लगेच सांगण्याऐवजी विचारा तुला कुठल्या स्टेपमध्ये शंका वाटते, किंवा पुन्हा एकदा सुरुवातीपासून पाहशील का. मुलाला स्वतःची चूक शोधण्याची संधी द्या. नंबर 2, चूक का झाली हा प्रश्न विचारा. फक्त चूक झाली एवढे पुरेसे नाही. चूक का झाली? घाईमुळे, कन्सेप्ट समजला नाही म्हणून, प्रश्न नीट वाचला नाही म्हणून, की अभ्यासाचा पुरेसा सराव झाला नाही म्हणून. उपाय, चूक झाल्यानंतर एकच प्रश्न विचारा, ही चूक नेमकी का झाली. कारण समजल तर ती चूक पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. नंबर 3, चुकीला अपयश समजू नका. काही मुलांना चूक झाली की लगेच वाटतं मला हे जमतच नाही, आणि मग ते त्या विषयापासून दूर जाऊ लागतात. पण खरं काय, चूक म्हणजे शिकण्याचा एक भाग आहे. उपाय, मुलाला असं सांगा चूक झाली म्हणजे तू कमी नाहीस, आता आपल्याला काय सुधारायचं आहे हे समजतं. यामुळे मुलाची विचार करण्याची वृत्ती वाढते. नंबर 4, पुढच्या वेळी काय करशील हा प्रश्न विचारा. चूक शोधली, कारणे समजलं, पण पुढे काय, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, प्रश्न नीट न वाचल्यामुळे चूक झाली तर मुलाने स्वतः ठरवायला हवं पुढच्या वेळी उत्तर लिहिण्याआधी मी प्रश्न 2दा वाचेल. उपाय, प्रत्येक चुकानंतर विचारा पुढच्या वेळी ही चूक टाळण्यासाठी तू काय करणार. हा प्रश्न मुलाला जबाबदारी घ्यायला शिकवतो. नंबर 5, पालकांनी प्रत्येक समस्या सोडवू नये. ही गोष्ट पालकांसाठी खूप महत्वाची आहे. मुलाला प्रत्येक वेळी काय करायचं, कसं करायचं, कुठून सुरुवात करायची हे सगळं आपणच सांगितलं तर मूल हळूहळू स्वतः विचार करण्याऐवजी मार्गदर्शनाची वाट पाहू शकतं. उपाय, प्रत्येक वेळी उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारा, तुला काय वाटतं, तुझ्या मते कुठे चूक झाली, आता तू काय करशील. हळूहळू मुलाला स्वतः विचार करण्याची सवय लागेल. प्रिय पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, यशस्वी विद्यार्थी तो नाही ज्याच्याकडून कधीच चूक होत नाही. यशस्वी विद्यार्थी तो जो स्वतःची चूक ओळखतो, तिचं कारण समजतो आणि पुढच्या वेळी तो सुधारतो. म्हणून मुलाच्या प्रत्येक चुकीवर चुकीचं आहे असं म्हणण्याऐवजी कधी कधी फक्त विचारा तुला काय वाटतं, तुझी चूक कुठे झाली. कारण उत्तर सांगणारा पालक समस्या सोडवतो, पण विचार करायला शिकवणारा पालक मुलाला आयुष्यभरासाठी सक्षम बनवतो. तुमच्या मते मुलांना स्वतःची चूक शोधण्याची सवय लागण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे, खालील 5 मुद्द्यापैकी कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत नक्की शेअर करा. अशा स्टुडंट डेव्हलपमेंट, फाउंडेशन लर्निंग आणि पॅरेंट गायडन्ससाठी सक्सेस फाउंडेशन अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.